अतिउत्साही तरुणांचा नांथणीतील महादेवी हत्तीला नेताना गोंधळ, पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांच्या गाडीची केली तोडफोड, परिस्थिती नियंत्रणात। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पुणे ड्रग्ज प्रकरण, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यावर चर्चा होण्याची शक्यता। सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे वादात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहणार की बैठकीपूर्वी राजीनामा देणार याकडे नजरा। पुण्यातील रेव पार्टी प्रकरण, अटकेत असलेल्या खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 6 जणांना आज पोलीस कोठडी संपणार, दुपारी विशेष न्यायालयात केलं जाणार हजर। पुणे रेव पार्टी प्रकरणी आज एकनाथ खडसेंची पत्रकार परिषद, कुणाच्या तरी सांगण्यावरून पुणे पोलिसांची कारवाई, खडसेंचा आरोप। सावली बार प्रकरणी आज ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, विधान परिषदेत परबांनीच मांडला होता मुद्दा। मुंबईत मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक इमारतींचा ताबा घेण्यासाठी म्हाडाने पाठवलेल्या 935 जणांना नोटीस, तर या नोटीस बेकायदा असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा। नागपूरची दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषक विश्व विजेती, भारताच्याच कोनेरू हम्पीवर मात करत दिव्या देशमुखचा विजय, दिव्या देशमुख भारतीचा 88वी ग्रँड मास्टर। आज राज्यभरात नागपंचमीची लगबग, सांगलीतील 32 शिराळ्यातही साजरी होणार नागपंचमी, आज करण्यात येणार प्रतिकात्मक नागपूजा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।